मागील काही दिवसांपासून सचिन तेंडुलकर आणि बच्चू कडू यांच्यात वाद सुरू आहे। त्याचं कारण ठरलंय तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाने केलेली आत्महत्या। मग तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या यावरून बच्चू कडू का आक्रमक झाले? तुम्हालाही हा प्रश्न पडलाय ना? चला तर पाहूया सविस्तरपणे या व्हिडिओतून। सचिन तेंडुलकर आणि बच्चू कडू यांच्यात रमीच्या जाहिरातीवरून वाद सुरू आहे। काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाने राहत्या घरी आत्महत्या केली। प्रकाश कापडे असं त्याचं नाव। ऑनलाईन रमीच्या जाहिरातीवरून सुरक्षारक्षक प्रकाश कापडे यांनी आत्महत्या केल्याचा दावा बच्चू कडू यांनी केलाय। तेंडुलकरने भारतरत्न परत करावा, नाहीतर मुंबईतील त्याच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। ऑनलाईन रमीमुळे कर्जबाजारी होऊन कापडे यांनी आत्महत्या केल्याचं कडू यांनी म्हटलंय। तेंडुलकर यांनी भारतरत्न परत करावा, नाहीतर 6 जून रोजी राज्याभिषेक दिनी किंवा दुसऱ्या दिवशी सचिनच्या घरासमोर त्याचा पुतळा जाळून आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। याआधी प्रकाश कापडे यांनी छगन भुजबळ, नारायण राणे यांच्याकडेही सुरक्षारक्षक म्हणून काम केले होते। सध्या ते सचिन तेंडुलकर यांच्या निवासस्थानी अंगरक्षक म्हणून काम पाहत होते। कापडे यांनी 15 मे रोजी जामनेर येथे निवासस्थानी असताना डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती। या प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। बच्चू कडू कोणता पवित्रा घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा झी 24 तास।